नमस्कार प्रेक्षक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. प्रेक्षकांनो, बांगलादेशामधल्या हिंदूंवर अत्याचार होतात, त्यांची सुटका करण्यात यावी यासाठी मोर्चे कुठे काढायला पाहिजेत? ज्या ठिकाणी अत्याचार होतील त्याच ठिकाणी मोर्चे काढले पाहिजेत. तिथल्या प्रशासनावर मोर्चे काढले पाहिजेत. मोर्चे विरोधकांनी काढले पाहिजेत. जे सत्तेमध्ये आहेत त्यांनी न काढता, म्हणजे ज्या देशामध्ये जे लोक सत्तेमध्ये आहेत त्यांनी मोर्चे काढून चालेल का? त्यांच्या विरोधामध्ये असलेले, म्हणजे विरोधक, सत्तेच्या विरोधात असलेल्या लोकांनी मोर्चे काढले हवेत की तुमच्या राज्यामध्ये अशा प्रकारच्या लोकांवर अत्याचार होत आहेत, त्या ठराविक जातीच्या किंवा मग धर्माच्या लोकांवर अत्याचार होत आहेत आणि ते करू नका, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू किंवा उतरलो आहोत. त्यांच्यावर अन्याय होत असलेले बंद करा, अशा मागण्यासाठी मोर्चे काढले जावेत. त्या राज्यामध्ये, त्या देशामध्ये आणि तिथल्या सत्ताधारी सरकारच्या विरोधामध्ये, सत्ताधारी लोकांच्या विरोधामध्ये, तिथल्या व्यवस्थेविरोधामध्ये मोर्चे काढले पाहिजे. ही लिगली प्रोसेस आहे आणि अशाच प्रकारे देशामध्ये चालत असते. सत्ताधारी विरोधक, सत्ताधारी बसलेले लोक आणि विरोधक त्यांच्याकडून कामे करून घेण्यासाठी विरोधी पक्ष नेता किंवा मग विरोधी पक्षाचे लोक त्या ठिकाणी सभागृहामध्ये मागण्या मांडत असतात, प्रश्न लावून धरत असतात. अलीकडच्या काळामध्ये हिंदू राष्ट्र म्हणणारे लोक हिंदूंवरील होत असलेले अत्याचार हे डोळ्याच्या मागे फेकून देत असतात. आपण म्हणतो ना, असं खायचं, असं फेकून द्यायचं मागे. अशा अलीकडच्या काळामध्ये थोतांड आणि बंडलबाज हिंदू भारतामध्ये सत्तेत आहेत असं म्हणता येऊ शकतं. तुम्ही म्हणाल की काय शेंडा काय बुडका, तुम्हाला काहीच कळत नाही. पुढच्या 2 मिनिटांमध्ये सगळं खोलून सांगतो. नितेश राणेंना तुम्ही हिंदूंच्या सुरक्षेसाठी अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यापासून पाहत असाल. काँग्रेसच्या काळामध्ये ते कसे ताशेरे भारतीय जनता पार्टीवर ओढायचे, हिंदुत्वावर ओढायचे, हे आम्ही पाहिलेलंच आहे. अलीकडच्या काळामध्ये नितेश राणेंना खालून कुणीतरी चावी फिरवतंय आणि बाहुला कसा टुणटुण उड्या मारतो, तशी सगळी परिस्थिती आता आपल्याला पाहायला मिळते. मी सुरुवातीला सांगितलं की ज्या त्या राज्यामध्ये, ज्या त्या देशामध्ये जिथल्या लोकांवर अन्याय होतात तिथेच मोर्चे काढले पाहिजेत, किंबहुना तिथल्याच सरकारकडे ही मागणी मांडली पाहिजे. असं होत नाहीये. अलीकडच्या काळामध्ये बाहेरच्या देशामध्ये, राज्यात नाही, जिल्ह्यात नाही, गावात नाही, देशात नाही, बाहेरच्या देशामध्ये लोकांवर अत्याचार होत आहेत म्हणून भारतात मोर्चे, भारतातल्या राज्यामध्ये मोर्चे. हा कसला बिघडीपणा आहे? म्हणजे बांगलादेशामधल्या हिंदूंवर अत्याचार होत आहेत, तिथे न मोर्चे काढता महाराष्ट्रात भारतामध्ये मोर्चे काढला जात आहेत. आणि मोर्चाचं नेतृत्व कोण करतायत? नितेश राणे. नितेश राणेंमध्ये खरंच दम आहे ना, तर तिकडे बांगलादेशामध्ये जाऊन तिथल्या व्यवस्थेच्या विरोधात मोर्चे काढा ना. आणि विशेष म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की जे सत्तेमध्ये आहेत त्यांच्या विरोधात विरोधकांनी काढायला पाहिजेत मोर्चे. मात्र सत्तेमध्ये नितेश राणे, मोर्चे काढणारे हेच. म्हणजे लोकांना शिकवताय काय, समजवताय काय, लोकांना समजायचं काय? तुम्ही वेड्यात काढताय चक्क हिंदू लोकांना. बांगलादेशातल्या हिंदूंवर अत्याचार होत आहेत आणि नितेश राणे मंत्री आमदार असताना महाराष्ट्रात मोर्चे. या सगळ्या गोष्टी कोणाला शिकवतायत? लोकांच्या गुडघ्यात मेंदू आहेत का? अजिबात नाही. बांगलादेशामध्ये हिंदूंवर अत्याचार होतात ना, तिथंच मोर्चे काढले पाहिजेत. तुमच्यात दम असेल तर तिथे जाऊन मोर्चे काढा. दुसरीकडं या मुद्द्याला धरून मला बोलायचंय. मुद्दा यासाठी आहे की उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये जो कुंभमेळा आयोजित केला आणि दाब देऊन लोकांना त्या ठिकाणी यायला लावलं. लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी लोक येत आहेत. अनेक ठिकाणावर गदारोळ माजला. चेंगराचेंगरीमध्ये शेकडो लोक मृत्युमुखी पडले असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र माध्यमांच्या माध्यमातून आणि सरकारचे लोक 10 किंवा 20 लोक मृत्युमुखी पडल्याचं सांगतात. तिथल्या रुग्णालयामधल्या एका 10x20च्या रूम मध्ये जवळजवळ 10 लोक पडलेले असतात मृत्युमुखी. रुग्णालयात आणि परिसरामध्ये किती असतील हा सवाल आम्हाला उपस्थित झालेला आहे. आणि दुसरीकडे प्रशासन सांगतंय की 20 लोक दगावले. आम्ही एका माध्यमाच्या माध्यमातून व्हिडिओ पाहिला. त्या व्हिडिओमध्ये जेसीबीच्या माध्यमातून एवढे कपडे ढकलले जात होते. 3 दिवसांपासून कपडे गोळा करण्याचं काम मशिनीद्वारे चालू आहे. अनेक ट्रॅक्टर्स आहेत, अनेक मशीन त्या ठिकाणी आहेत. जर 10च लोक दगावलेले आहेत तर त्यासाठी 10 जेसीबी, 10 ट्रॅक्टर माल उचलायला किंवा त्यांचे सांडलेले कपडे उचलायला लागतात का? हा सवाल आहे. आणि या ठिकाणी हिंदूंचे अशा प्रकारे परवड, अशा प्रकारे मरण त्यांना आलेलं असताना नितेश राणे कुठल्या बिलामुळे लपून बसले आहेत? नितेश राणेंना आत्ता हिंदूंचा कळवळा नाहीये का? ते हिंदू नाही आहेत का? मग हिंदूंचा पुळका तुम्हाला फक्त बांगलादेशामध्ये असलेल्या, पाकिस्तानमध्ये असलेल्या हिंदूंसाठी पुळका येतो? भारतात राहणाऱ्या हिंदूंसाठीच कोण नेतृत्व स्वीकारणार किंवा मग त्यांचा तारणहार किंवा मग त्यांचा पालक कोण बनणार?
नितेश राणे आता कुठल्या बिळामध्ये जाऊन बसले आहेत? हिंदूंच्या समर्थनार्थमध्ये युपीमध्ये ते मोर्चा काढणार आहेत का, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जातोय. जे लोक दगावलेत त्यांच्या नातेवाईकांकडून केला जातोय आणि नितेश राणेंनी आता उत्तर द्यावं की अशा प्रकारचे मोर्चे आता मी उद्या युपीमध्ये काढणार आहे. काढतील का नितेश राणे? नाही. बागेश्वर धाम असणारा थोतांड बाबा त्यांनी सांगितलं, जो त्या ठिकाणी कुंभमेळ्यामध्ये येणार नाही तो देशद्रोही असेल. आणि याच्या दबावापोटी त्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने एकत्र आले लोक आणि मृत्युमुखी सुद्धा पडले. एवढंच नाही तर लोक जे येणार नाहीत ते देशद्रोही असतील आणि जे दगावलेत त्यांना मोक्ष प्राप्त झालाय, अशा प्रकारचा जावई शोध त्या बागेश्वरनं लावलेला आहे. त्याच्यावर कारवाई करणार आहेत का युपी सरकारवाले? आणि योगी आदित्यनाथ मगरमच्छ के आसू, काय रडण्याचं ढोंग आणि काय. तुम्हाला शाही त्या ठिकाणी सगळी व्यवस्था हवी होती. तिथल्या साधू संतांनी पोलीस प्रशासनाला शिव्या दिल्या. अशा प्रकारचा ढिसाळ नियोजन असलेला मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रासह देशभरातल्या लोकांना असं वाटतं की योगी आदित्यनाथ आता पंतप्रधान झाले पाहिजे. आणि योगी आदित्यनाथ जर पंतप्रधान झाले तर मला वाटतं देश नेस्तनाबूत होईल. एक जबाबदारीने एक पत्रकार म्हणून या ठिकाणी मी स्टेटमेंट देतो आहे. अशा प्रकारचे लोक देशामध्ये सत्तेमध्ये असतील तर सामान्य लोकांचं काहीही खरं नाही. ढोंगी नितेश राणेंसारखे लोक असतील, त्या ठिकाणी ढोंगी योगी आदित्यनाथ सारखे असतील आणि पाखंडी तो बाबा बागेश्वर धाम त्याच्यासारखे लोक असतील ना, मग देशामध्ये कधीही शांतता लाभणार नाही. देश महासत्ता कधीच होऊ शकत नाही. या निमित्ताने एवढंच सांगतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथं सुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.